आता फ्लॅटच्या आकारानुसार देखभाल शुल्क म्हणजेच मेंटेनन्स चार्ज द्यावा लागणार आहे असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय। हायकोर्टानं मंगळवारी पुण्यातील एका निवासी संकुलातील वादासंदर्भात हा निवाडा दिलेला आहे। एक मोठी बातमी आहे, हायकोर्टाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता फ्लॅटच्या आकारानुसार आपल्याला मेंटेनन्स भरावा लागणार। फ्लॅट धारकांना आता फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स चार्ज भरावा लागणार आहे। हे न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की आता तुमचा फ्लॅटचा आकार जितका असेल तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला आता मेंटेनन्स द्यावा लागणार। याच्या आधी राज्य सरकारने एक मसुदा तयार केला होता आणि या मसुद्यामध्ये तुमचा फ्लॅट जर 500 स्क्वेअर फीटचा असेल किंवा 1000 स्क्वेअर फीटचा असेल तर त्यासाठी एक मेंटेनन्सची रक्कम जी आहे ती प्रत्येकाला द्यावी लागत होती आणि त्याच अनुषंगाने पुण्यातील एका सोसायटीने त्या संदर्भात आक्षेप घेतला होता। त्यातील काही लहान फ्लॅट धारक आहेत त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतला होता की ज्यांचा फ्लॅटचा एरिया जास्त आहे त्यांनाही समान मेंटेनन्स आणि आम्हालाही समान मेंटेनन्स या संदर्भात त्यांनी न्यायालयामध्ये धाव देखील घेतली होती। आणि आता 2022 साली त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात जो आहे ती धाव घेतलेली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने अखेर सर्वच गोष्टी सगळ्या समजून घेऊन आणि त्या संदर्भात जे लहान फ्लॅट धारक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय या सगळ्या गोष्टी समजून घेऊन एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। त्याच्यामुळे आता तुमचा फ्लॅट जेवढ्या स्क्वेअर फीटचा असेल तेवढंच तुम्हाला मेंटेनन्स द्यावं लागणार। जर तुमचा फ्लॅट जास्त स्क्वेअर फीटचा असेल तर निश्चितच तुम्हाला मेंटेनन्स जे आहे ते जास्त द्यावं लागणार असल्याचं एक निर्णय जो आहे तो उच्च न्यायालयाने हायकोर्टाने एक योग्य असा निर्णय घेतला असं म्हणायला काही हरकत नाहीये। फ्लॅटच्या आकारानुसारच आता मेंटेनन्स भरावा लागणार आहे।